8 नंबरचा श्लोक कोण वाचते? वाचा. झूठरी चोरी परवनी टासो दृगजोरी आरंभ परिग्रह भीने पण पाप जुया विधिकीने. म्हणजे मग आपण ह्या कुगुरूंच्या अधीन होऊन किंवा ह्या संसाराशी आपण एकत्व ममत्व शरीराशी हे सगळं मिथ्यात्व आहे ना. आणि ह्या मिथ्यात्वामुळं आपल्याकडून काय काय पाप घडली तर ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे हिंसा केली, खोटं बोललो, चोरी केली, परवनिता म्हणजे काय? परस्त्री. आणि त्या स्त्रीशी आपण बळजबरी केली किंवा तिथं आपण आपले भाव मलिन झाले किंवा परस्त्रीची इच्छा झाली. आता इथं परवनिता जरी लिहिले तर स्त्रियांनी पुरुषाविषयी आणि पुरुषांनी स्त्रियाविषयी असं दोन्ही पण लावून घ्यायचंय. म्हणजे तिथं हे काय झाले तर 5ही प्रकारची पाप तिथं आपल्याकडून झालेली आहेत. आरंभ परिग्रह भिनो म्हणजे हे परिग्रह जे पाप आहे, परिग्रह गोळा करायचं किंवा परिग्रहामध्ये लोभ, तर हे सगळं काय आहे? ह्या परिग्रहासाठी मग कितीतरी प्रकारचे आपण आरंभ केले. आरंभ म्हणजे काय? परिग्रह गोळा करण्यासाठी आपण आरंभ केला. म्हणजे काय केलं? आरंभ केला म्हणजे त्याच्यासाठी कमवायला लागलो. म्हणजे ते कमवण्यासाठी जे जे काही आपण क्रिया केल्या तर त्या सगळ्या क्रिया म्हणजे आरंभ आहे. मग नुसत्या क्रियाच केल्या का? मग त्या क्रिया करत असताना आपल्या मनामध्ये किती राग द्वेष, किती त्या धनाविषयी आसक्ती किंवा तिथं काय अडचणी येत असेल तर तिथं त्याच्याबद्दल किती संक्लेश परिणाम, आकुलता, कुणी त्रास दिला तर त्याच्याबद्दल वैर, त्याच्याबद्दल द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर तिथं आपोआप सगळ्या आल्या. म्हणजे परिग्रह आपण गोळा करतोय, आपल्यासाठी गोळा करतोय असं आपल्याला वाटतं, पण ते कमवत असताना किंवा ते गोळा करत असताना आपण मनाच्या द्वारे किती कशाय केले, किती आकुलता केली, किती संक्लेश परिणाम, किती राग द्वेष, किती ईर्ष्यामत्सर भाव, हे सगळं आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला फक्त काय दिसतं? मी एवढे कष्ट केले म्हणून एवढं धन आलं, पण ते धनासोबत किती कर्म आलं, किती कशांच्या निमित्तात आपण दुःख गोळा केलं, हे आपल्याला तिथं लक्षात येत नाही. आणि हे सगळं कशामुळं होतंय तर मिथ्यात्वामुळं. आणि हे मिथ्यात्वाला पोषण करणारं कोण आहे तर कुगुरू असं सांगितलंय. ते कुगुरू हे घेतले, पण इथं सगळे घ्यायचे. कुदेव, कुशास्त्र, कुगुरू म्हणजे सगळ्यांच्या अधीन झाल्यामुळं आपलं मिथ्यात्व आपण काय केलं तर मिथ्यात्वामध्ये वाढ केली किंवा मिथ्यात्व आपलं पक्क केलं. वाढ केली म्हणजे काय केलं? पहिल्यापेक्षा अजून पक्क करत गेलो आणि त्यामुळे ह्या सगळ्या दोषांनाच आपण कारणीभूत झालो किंवा हे सगळे दोषच आपण गोळा केले. मग 5 प्रकारची पापं केली तर हे 8 नंबरच्या दोह्यामध्ये सांगितलेलं आहे. आता 9 नंबरचा दोहा. याच्या अजून काय लिहिलंय? पण पापजू या विधिकीनो. म्हणजे हे पण म्हणजे काय? 5. ही 5 पापं आपण ह्या कारणांमुळं केली. कुठल्या कारणांमुळं? आरंभ, परिग्रह वगैरे किंवा हे शरीराच्या सगळ्या इंद्रियांच्या मागण्या, तर त्याच्यासाठी ही सगळी पापं केली. आणि त्याच्याबद्दल आता आपण काय करतोय तर पश्चाताप करतोय, आलोचना करतोय. म्हणजे आपण जे जे काही दोष केलेत तर ते आपण स्वतःच आपल्या तोंडाने आपण बोलून दाखवतोय किंवा त्याच्याबद्दल आपण पश्चाताप व्यक्त करतोय. आता 9 नंबरचा कोण वाचतंय? कौतुक आहे का? आहे आज. वाच. रसना घ्राण नको, चखू कान विषय सेव नको. बहुकर्म किए मन माने, कछु न्याय अन्याय न जाणे. सपरस. सपरस म्हणजे काय? स्पर्श. रसना म्हणजे रसनेंद्रिय, घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय, चक्षु म्हणजे आपले चक्षुरेंद्रिय डोळे, कान म्हणजे कर्णेंद्रिय. हे 5 इंद्रिय जे आहेत तर त्यांच्या विषयांच्या सेवनासाठी, म्हणजे ह्या 5 इंद्रियांच्या सतत कुठल्या ना कुठल्या मागण्या आपल्याला चालू आहेत आणि ती मागणी पुरवण्यासाठी आपण काय केलं? बहुकर्म किए मन माने. बहु म्हणजे खूप कर्म केले किंवा खूप कर्म बांधले आणि मनमानी म्हणजे मनाला पाहिजे तसं मिळवण्यासाठी असे सगळे कर्म आपण केलेले आहेत. मग त्या कर्म करत असताना तिथं न्याय आहे का, अन्याय आहे का, योग्य आहे का, अयोग्य आहे का, हा कुठलाही विचार आपण केला नाही. कशासाठी केला नाही तर ते आपल्याला इंद्रिय विषय इतके प्रिय आहेत की त्यांचं सेवन झालं नाही तर आपल्याला काय होतं? त्रास होतो, दुःख होतं.
मग तो त्रास होऊ नये किंवा त्या 5 इंद्रियांचे विषय पूर्ण व्हावेत, त्यांचं सेवन आपल्याला करायला मिळावं, भरपूर मिळावं, पाहिजे तेव्हा मिळावं, ह्याच्यासाठी आपण न्याय किंवा अन्याय ह्याचा विचार न करता खूप काही कर्म तिथं आपण केले. आणि कशासाठी केले तर स्वतःच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. किंवा दुसरा पण अर्थ होतो ह्याच्यामध्ये, मनमानी केली म्हणजे ते मला पाहिजे तसं मी करणार, ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल त्याचा विचार मी करणार नाही, मला जे पाहिजे ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस मी तसं करणार. तर अशा पद्धतीने आपण काय केलं तर हे कर्म गोळा केले आणि तिथं दुःखालाच आपण प्राप्त झालोय. हां, पुढं 10 नंबरचा श्लोक. दोहा. पंचमंबर खाये मधुमास मध्ये चितताये नाही अष्टमूल गुण धारे शे कुव्यसन दुकारे. मग आता इथं काय सांगितलंय, आता रसनेंद्रियाचा विषय घेतला इथं. रसनेंद्रिय म्हणजे सगळ्यात आपल्याला प्रिय किंवा सगळ्यात जास्त मागणी आपली कुठली आहे किंवा पुरवली जाते आवर्जून, तर ते रसनेंद्रियाची. बाकीचे 4 इंद्रिय पण आहेत, पण प्रबल किंवा आपण असं म्हणतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतरी एक मुख्य असतं. म्हणजे आता फळं आहेत तर फळामध्ये कोण, आंब्याला काय म्हणतो आपण, फळांचा राजा. किंवा पक्ष्यांमध्ये काय, मोराला म्हणतो किंवा सिंहाला म्हणतो, म्हणजे सिंह हा प्राण्यांचा राजा आहे, म्हणजे तिथं ते मुख्य मुख्य आहेत ना. तसं ह्या 5 इंद्रियांमध्ये जर कोण मुख्य आहे तर ते रसना इंद्रिय आहे. सगळ्यात मुख्य कुठलं आहे 5 इंद्रियांमध्ये, रसना इंद्रिय हे प्रबल म्हटलं जातं. आणि मग त्या रसना इंद्रियांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण तिथं भक्ष अभक्ष, काय योग्य अयोग्य किंवा मर्यादेचं अमर्यादेचं असा कुठलाही विचार न करता त्या पदार्थांचं आपण सेवन केलं. मग ते पदार्थ कुठले ते इथं सांगितले. आता फळं कुठली कुठली खाल्ली, पंच उदंबर मध्येच आपला विषय झाला होता. 5 प्रकारचे ते काय वड, उंबर, पाकर, कटुंबर वगैरे हे सगळे काय आहेत तर ते उदंबरमध्ये येणार. त्याच्यानंतर मधु, मांस आणि मद्य चितच आहे. जरी आपल्याला खायला मिळालं नाही तरीसुद्धा अशा गोष्टींची आपण काय केली, इच्छा पण केली. आणि त्याद्वारे सुद्धा काय केलं, जरी आपण नाही खाल्लं पण ते मनामध्ये इच्छा केली किंवा जे काही शक्य आहे ते खाल्लं तर तिथं काय झालं, खायला न मिळता सुद्धा ते खाल्ल्याचं पाप तिथं इच्छेच्या द्वारे कमवलं जातं. कधी अष्टमूल गुणांना धारण केलं नाही. अष्टमूल गुण म्हणजे कुठले, कोण सांगते अष्टमूल गुण? परवा आपण बघितलेत. हे काय आहे, 5 प्रकारचे जे उदुंबर फळं आहेत, मद्य, मांस आणि मद्य, तर हे काय आहेत तर ह्यांचा त्याग, तर त्याला म्हटलं अष्टमूल गुणांचं धारण. मग ह्यांचा त्याग आपण केला नाही आणि काय केलं, मग सेये विषय न दुःखकारे, आणि ह्यांचा त्याग न केल्यामुळं त्या विषयांचं सेवन केलं किंवा त्या पदार्थांचं सेवन केलं आणि त्यामुळं काय झाले, हे सगळे विषय माझ्या दुःखाला कारण झाले. कसे कारण झाले दुःखाला, तर ह्याच्या निमित्तात जे काही कर्म बांधलं किंवा हे खायची इच्छा असल्यामुळं त्या विषयांचं सेवन केलं आणि ते सेवन करण्यामध्ये एकतर तिथं त्या इंद्रियांची काय झाली, आसक्ती झाली, त्या भोगण्याची आसक्ती झाली. दुसरी म्हणजे त्या पदार्थांमध्ये जे काही जीव होते किंवा ते पदार्थ कसे होते तर अनंत जीव असलेले पदार्थ होते. अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळं त्या सगळ्या जीवांची काय झाली, हिंसा विराधना झाली. आणि ह्यामुळं काय केलं तर दुःखच गोळा केलं. दुःख गोळा केलं म्हणजे पुढच्यासाठी आपण वाईट कर्म बांधून ठेवलं किंवा पाप कर्म बांधून ठेवलं, जे उदयाला आल्यानंतर नियमाने आपल्याला काय होणार आहे, दुःखच मिळणार आहे. 2 प्रकारांनी कसं बघितलं लक्षात आलं ना. एकतर शरीराची आसक्ती, रसना इंद्रियाची आसक्ती झाली म्हणजे त्या शरीरामध्ये आपलं एकत्व आहे, त्या इंद्रियांच्या पोषणासाठी म्हणून केलं म्हणून तिथं शरीराचं झालं. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, त्या पदार्थांमध्ये असलेल्या जीवांचं पण काय झालं, तिथं हिंसा झाली आणि त्यामुळं अशा 2 पद्धतीने आपण तिथं पापच गोळा केलं. पुढचं 11 नंबरचा दोहा. अहक जिन गाये सोभिनी सदीन गुंजाये कचु भेदा भेदन पायो ज्योत्यो करी उदर भरायो. आता इथं वरच्या श्लोकामध्ये सांगितलं की 8 मूलगुण जे होते ते धारण न केल्यामुळं हे 5 उदुंबर किंवा हे मद्य, मांस वगैरे हे सगळे पदार्थ आपण खाल्ले.
किंवा त्याची इच्छा केली. आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगतायत तर अभक्ष पदार्थ अजून कुठले आहेत, तर त्या अभक्ष पदार्थांचं सुद्धा आपण निषदीनं भुंजाये म्हणजे खायची इच्छा केली किंवा खाल्ले. मग हे किती आहेत अभक्ष पदार्थ, तर 22 प्रकारचे अभक्ष सांगितले आहेत. 22 प्रकारचे म्हणजे 22 प्रकार आहेत की जे आपण खाण्यासाठी योग्य नाहीत. आता ते 22 अभक्ष कुठले आहेत तर ते तुम्हाला मी उद्या बघून सांगते. मग असं तिथं काय केलं तर ह्या 22 पदार्थांना 22 अभक जिन गाये म्हणजे ज्यांनी सांगितले की हे 22 पदार्थ 22 म्हणजे 2 आणि 20 असे 22 घेतले बरं का, तर ह्या पदार्थांना खायचं नाही किंवा हे पदार्थ भक्ष नाहीत असं आपल्याला भगवंतांनी सांगितले. सोभी निषदीनं भुंजाये तरी ते सुद्धा पदार्थ काय केले, दररोज खाल्ले किंवा दररोज त्या पदार्थांची इच्छा केली. कछु भेदा भेद न पायो म्हणजे तिथं कुठला भेद केला नाही, काय खायचंय आणि काय खायचं नाही असा तिथं काय केला नाही तर भेद केला नाही किंवा भेद त्याचा विचार आपण केला नाही. ज्योत्यो करी उदर भरायो म्हणजे काहीतरी करून कुठल्या तरी पद्धतीने ते पदार्थ कसे मिळतील हे बघितलं आणि त्या पदार्थांनी शेवटी माझं पोट मी भरत गेलो. कशाने भरलं पोट, मग जे अभक्ष असतील किंवा जे काय आहेत तर असे ज्याच्यामध्ये अनंत जीव असतील किंवा जे खाण्यायोग्य नाहीत असं सांगितलेलं आहे, तर असे जे पदार्थ आहेत तर त्यांच्यामध्ये खाण्यायोग्य आणि खाण्यायोग्य नाही असा भेद न करता जे मिळल किंवा जे आवडल, मिळल म्हणल्यापेक्षा काय आपण जास्त प्राधान्य कशाला देतो, काय आवडते. मग आवडते ते म्हणल्यानंतर ते चांगलं आहे वाईट आहे किंवा भक्ष आहे अभक्ष आहे हा तिथं आपण विचार न करता किंवा तसा भेद अभेद न करता तिथं आपण ते पदार्थ खाल्ले. कुठल्या तरी पद्धतीने माझी इच्छा पूर्ण होतीये ना मग ते पदार्थ मी खाणार असे भाव करून आपण ते पदार्थ खाल्ले. आता 12 नंबरचा दोहा. जू बंदी जानू प्रत्याख्यान अप्रत्याख्यान संज्वलन चौकडी गुणिये सब भेद जू षोडश मुनिये. पुढचा पण वाच. परिहास अरती रती शोक भयग्लानी तिवेद संयोग पण बीस जू भेद भय हिम इनके वश पाप किए हम. आता ह्याच्यामध्ये 12 आणि 13 हे दोन जे दोहे आहेत तर ते काय सांगतायत की जे कषाय आहेत आपल्याजवळ तर ते कषाय कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत किंवा किती आहेत तर ह्याचं वर्णन ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कुठले कुठले कषाय आहेत आपल्याला, तृप्ती कषाय कुठले कुठले आहेत? हां, हे तर काय झाले मुख्य झाले. परत ह्यांचे पण अजून काय आहेत तर उपभेद आहेत. ते कुठले कुठले आहेत? म्हणजे कसं सांगायचं, अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ, त्याच्यानंतर अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ, प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ आणि संज्वलन क्रोधमान मायालोभ. हे तर काय झाले म्हणजे हे मुख्य कषाय झाले. आणि नो कषाय परत कुठले आहेत तर हास्य रती अरती जे दिले ना त्याच्यात शोभ स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद म्हणजे हे पहिले 16 आणि हे 9 असे एकूण जे 25 कषाय आहेत. हे 25 कषाय जे आहेत तर ते काय आहेत तर त्यांच्या तीव्रतेनुसार त्यांचा भेद केलेला आहे. म्हणजे कशी त्याची तीव्रता, अनंतानुबंधीची तीव्रता म्हणजे काय आहे तर दगडावरची रेग, त्याच्यानंतर अप्रत्याख्यानावरण म्हणजे काय तर विटेवरची रेग, प्रत्याख्यानावरण म्हणजे मातीवरची रेग आणि संज्वलन म्हणजे पाण्यावरची रेग. तर असं हे काय आहे तर हे जे कषाय आहेत त्यांच्या तीव्रतेनुसार, मग हे सगळे हे कषाय प्लस नो कषाय, तर ह्या कषायांच्या अधीन होऊन, कारण हे सगळे कषाय आपल्याजवळ आहेत, ह्यातला एकही कषाय आपला काय झालेला आहे नष्ट झालेला नाही. म्हणजे आपल्याजवळ हे 25 कषाय आहेत आणि ह्या 25 कषायांच्या अधीन होऊन आपण काय केलंय सगळ्या प्रकारची पापं केलेली आहेत. जर कषाय नसले तर आपल्याकडून पाप होणारच नाही. जर इच्छा नसेल तर आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी जाणारच नाही. इच्छा आहे, काय इच्छा आहे, एखादी गोष्ट
म्हणजे आता पैसे मिळवायची ही इच्छा आहे. मग ते पैसे मिळवण्यासाठी आपण काय केलं, म्हणजे पैसे मिळवायची इच्छा म्हणजेच तिथं काय आहे, पैशाबद्दलचा लोभ आहे की नाही, पैशाबद्दलचा लोभ. मग ते पैसे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आला किंवा कुणीतरी आपल्याला तिथं अडथळा केला, मग तिथं काय झाला, आपला क्रोध झाला. म्हणजे क्रोध कशाय आहे, त्याच्यानंतर तो पैसा सहज मिळाला, मग मी प्रयत्न केला किंवा मी एवढं केलं, मी तो पैसा मिळवला, हा तिथं काय आहे, मान कशाय आहे. म्हणजे कशाय आपल्याजवळ आहेत, फक्त जेव्हा त्या गोष्टी घडतात तेव्हा त्या व्यक्त झाल्यावर आपल्याला कळतात की इथं मी मान केला, इथं मी क्रोध केला, इथं मी लोभ केला. पण जर आपल्याजवळ नसले तर हे कशाय दिसणार का, व्यक्त होणार का, व्यक्त होणारच नाहीत. ज्या अर्थी आपल्याजवळ आहेत त्या अर्थी ते अशा प्रसंगातून किंवा अशा गोष्टींच्या द्वारे आपल्याला त्या काय होतं, कषायांची जाणीव होते किंवा ते कशा व्यक्त झालेले दिसतात. पण मुळात ते कशा आपल्याजवळ आहेत म्हणून व्यक्त होतात. म्हणून इथं काय सांगितलं की असे जे 25 कषाय आहेत तर ते आपल्याजवळ आहेत आणि त्याच्या अधीन झाल्यामुळं काय होतंय, आपण हे सगळी पापं करतोय. म्हणून इथं सांगितलं की पण विसजू भेद भयईम, म्हणजे ह्या कषायांचे हे जे 25 भेद झालेत तर त्याच्या अधीन होऊन आम्ही इनके वश पाप कियेहम, आणि ह्या कषायांच्या अधीन होऊन मग आपण ही सगळी पापं करतो किंवा ही पापं आमच्याकडून केली गेली, असं तिथं अर्थ आहे. ह्याच्यातला कुठला शब्द नाही समजला असं आहे का. आता काय सांगितलंय, ती वेद, ती वेद म्हणजे काय, 3 वेद. त्याच्यानंतर हे रती, अरती, शोक, भय, हास्य, परिहास म्हणजे हास्य कषाय. तर हे सगळे 9 कषाय जे आहेत ना त्यांची नावं आहेत. संयू, म्हणजे काल जे तुम्हाला शब्द कुठले कुठले आडले होते ते जर आले मध्ये आणि त्याचं जर स्पष्ट नाही झालं तर विचारा बरं का. 16 कषाय म्हणजे अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया, लोभ, 4 झाले. त्याच्यानंतर अप्रत्याख्यानावरण, क्रोध, मान, माया, लोभ, हे पुढचे 4. त्याच्यानंतर प्रत्याख्यानावरण, क्रोध, मान, माया, लोभ आणि संज्वलन, क्रोध, मान, माया, लोभ. म्हणजे कसं घ्यायचं हे, अनंतानुबंधी क्रोध, अनंतानुबंधी मान, अनंतानुबंधी माया, अनंतानुबंधी लोभ, असे 4 झाले. मग तसेच अप्रत्याख्यानावरणचे पण तसे 4 होणार, प्रत्याख्यानावरणचे 4 होणार आणि संज्वलनचे 4 होणार. आणि त्याच्यानंतर हे 9 कषाय लिहिले, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुसंकवेद, असे 9 मिळून काय झाले, 25 कषाय झाले. आणि ह्याच्या अधीन होऊन हे सगळे कषाय आपल्या मनामध्ये आहेत. कषाय आहेत म्हणजे आपल्याला इच्छा उत्पन्न होतात आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी आपण ही सगळी पापं आपण करतो, असं तिथं सांगितलंय. त्याच्यानंतर 14 नंबरचा दोहा, न कराई सुपने मध दोष लगाई, फिरजगी विषय बन दायो, नाना विधी विषफल खायो. मग अजून काय केलं आपण, निद्रावश शयन कराया. म्हणजे आपल्याला असं वाटतं का की आपण झोपतो, झोपेमध्ये पण आपल्याकडून पापं होत आहेत किंवा झोपणे हा पण दोष आहे, हे आपल्याला वाटत नाही. उलट आपल्याला वाटतं की झोप चांगली लागली पाहिजे, झोप आली तर लगेच झोपावं वाटतंय किंवा झोपेच्या अधीन असं होतंय की आपल्याला झोप खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला असं वाटतंय. पण ती चूक आहे हे इथं सांगतात. मग निद्रावश शयन कराया म्हणजे इतकी झोप आली की त्या झोपेच्या अधीन होऊन मी झोपलो. मग काय झालं पुढं, म्हणजे झोपणं हा पण दोष आहे. पुढं काय झालं, सपनेमध्ये दोष लगाया, सुपनेमध्ये दोष लगाया म्हणजे काय, तिथं झोपल्यानंतर स्वप्न पडली आणि मग त्या स्वप्नामध्ये पण दोष लागले. कसे दोष लागले स्वप्नामध्ये, स्वप्नामध्ये दोष कसे लागले, समजा आता झोपताना आपण काय नियम केलाय की उठेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग असा नियम केला आणि स्वप्नात काहीतरी एखादी गोष्ट आली, आपण जेवतोय किंवा हे खातोय, तिकडं ते चव बघतोय, काहीतरी येतं की नाही, खूप वेळा येतं. मग त्यावेळेस आपल्याला तिथं दोष लागला की नाही, भले आपण प्रत्यक्ष नाही खाल्लं पण तिथं खाण्याचे भाव तरी झाले की नाही, ते खरे आहेत की नाही भाव, का भाव खोटेत, ते भाव मात्र कसे आहेत, आपले खरे झालेले असतात. कारण आपण तिथं स्वप्न म्हणून तिथं बघत नसतो, स्वप्नामध्ये असताना सुद्धा तिथं आपण प्रत्यक्षात वावरतोय असं तिथं काय असतं, आपली भावना किंवा तसं आपण तिथं फील करत असतो. मग उठल्यानंतर आपल्याला म्हणजे कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडलं
आणि मग तिथं इतकं घाबरलेलं असतो आपण, इतकं की आता आपण मरतो का काय अशी भीती, काय जे काय असेल त्या प्रसंगामध्ये घाबरलेला असतो, आणि पटकन उठून बसलो. मग उठून बसल्यानंतर काय वाटलं, अरे बरं झालं ते स्वप्न होतं. म्हणजे तिथं स्वप्नामध्ये आपण तिथं खरं जगलो की नाही, खरं मानलं की नाही, म्हणून असे स्वप्नामध्ये दोष लागतात. मग आता हे झालं आपण नियम केला म्हणूनच. मग काही जण नियम करत नाहीत, मग त्यांना दोष लागत नाही का? किंवा त्यांना कसे दोष लागतात? मग स्वप्नामध्ये आपल्याला जे काही स्वप्न पडतात त्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये तिथं राग द्वेष जसं दिवसा आपल्याकडून होत असतात, जागृत अवस्थेमध्ये जे काही राग द्वेष होत असतात, कशाय होत असतात, इच्छा होत असतात, आसक्ती होत असते, 5 इंद्रिय भोगांची विषय किंवा त्याची इच्छा, हे सगळं सतत चालू आहे. मग स्वप्नामध्ये पण ह्याच गोष्टी आपण तिथं परत रिपीट करत असतो. जरी अवस्था आपली झोपलेली असली तरीसुद्धा तिथं मनाच्या द्वारे हे सगळं कार्य काय आहे, चालू आहे. म्हणून तिथं काय आहे, सुपनेमध्ये दोष लगाया. जरी प्रत्यक्षात क्रिया केल्या नाहीत तरी पण तिथं तसे भाव केल्यामुळं आपल्याला तिथं दोष लागले. म्हणजे झोपलेलं असलो तरीसुद्धा तिथं काय आहे, तर कर्माचं उपार्जन म्हणजेच कर्म गोळा करण्याचं कार्य आपलं झोपेमध्ये सुद्धा चालू आहे. म्हणून मुनींना वगैरे झोप किती सांगितली, अगदी थोडी झोप घ्यायला सांगितली. का सांगितली, तर झोपलं की मग तिथं स्वतःचा विसरच पडतोय ना. जे काही शरीराच्या अधीन होऊन तिथं स्वप्नामध्ये काय गोष्टी येत आहेत किंवा जे काही चाललेलं आहे, तर तिथं ते स्वरूपामध्ये लीनता नाही आहे. त्यामुळं तिथं काय सांगितलंय, कमीत कमी झोप घ्यायला सांगितली. अल्पनिद्रा मुनींना सांगितली. म्हणजे त्यांना रात्रीसुद्धा उठून सामायिक करायला सांगितले. म्हणजे 12च्या आधी किंवा नंतर तेव्हा सामायिक करायचं आहे, परत पहाटे सामायिक करायचं आहे. म्हणजे असं सतत त्यांना काय सांगितलं, तर ते झोपेमधून त्यांना बाहेर पडण्यासाठी, म्हणजे स्वतःमध्ये तिथं जागृत राहणं हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. मग त्यावेळेस त्यांना झोप ही काय आहे, तर अडथळा आहे. मग हा अडथळा दूर करण्यासाठी सामायिक करा, ध्यान करा, जाप करा किंवा अजून स्वाध्याय करा, असं तिथं ते रात्रीसुद्धा उठून ते करण्यामध्ये तत्पर असतात. कारण हे सगळे त्यांच्यासाठी दोष आहेत. म्हणून मग आपल्याला सुद्धा काय आहे, त्यांनाच आहे का, तर आपल्याला पण तिथं पापाचं कर्माचा बंध तर चालू आहे. ह्या अपेक्षेने तिथं आपण स्वप्नामध्ये ज्या ज्या क्रिया करतो तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण पापच कमवत असतो. मग आता हा विषय निघाला तर सांगते बरं का. आम्हा काय सांगायच्या, की समजा आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण जो पदार्थ खाल्ला तर त्या पदार्थाचा दुसऱ्या दिवशी त्याग करायचा. म्हणजे स्वप्नामध्ये खाण्याची इच्छा झाली, स्वप्नामध्ये तशा स्वप्न का पडली किंवा ते पदार्थ खाताना आपल्याला का असं ते पदार्थ खाल्ला गेला किंवा खायची इच्छा झाली, ज्या अर्थी स्वप्नामध्ये ह्या गोष्टी करतोय कुठंतरी आपल्या त्या मनामध्ये त्या गोष्टी आधी येऊन गेलेल्या असतात किंवा त्या गोष्टींबद्दल आसक्ती. भले आपल्याला असं वाटतं आपण तर तो विचार पण केला नव्हता आणि कसं आलं, पण कधीतरी ते आपल्या मनामध्ये तसा विचार झालेला असतो आणि त्याद्वारे तिथं ते स्वप्नामध्ये मग तो विषय मांडला जातो आणि मग तशी आपल्याला तिथं इच्छा होते, ते पदार्थ आपल्या द्वारे ग्रहण केले जातात. म्हणून आम्हा सांगतात की दुसऱ्या दिवशी त्या पदार्थाचा त्याग करायचा. पण बऱ्याच वेळा तर आठवत पण नाही आपण काय स्वप्न बघितलं ते. नाही, ठीक आहे ना, ते आठवत नाही आता त्याचं काय नाविलाज आहे. प्रतिक्रमण फक्त करू शकतो किंवा जे आठवतंय त्याचा त्याग करू शकतो. दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत. प्रतिक्रमण तर आपण कुठल्याही गोष्टीचं करू शकतो. जे काही स्वप्नामध्ये आलं असेल पण मी विसरला असेल किंवा झोपेमध्ये माझ्याकडून जे काही भाव झाले असतील, आपल्याला ते प्रत्येक क्षणी आलेला विचार आठवतोय का? आपण दिवसभरात जागृत अवस्थेमध्ये सुद्धा केलेले विचार आपल्याला आठवत नाहीत. इतके विचार आपण केलेले असतात पण त्यातले सगळे विचार आपल्याला आठवतात का? विसरून जातो आपण. मग ते आठवत नाही तर त्याचं प्रतिक्रमण कसं होणार? तर मग जे जे काही विचार माझ्या मनामध्ये आले किंवा जे जे कशाय मी केले तर त्या सगळ्या दोषांचं मी प्रायश्चित्त मागत आहे, असं प्रतिक्रमण आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर आता त्यातलंच काय राहिले अजून, निद्रावश शयन कराया, सुपनेमध्ये दोष लगाया, फिर जागी विषय वन धायो. मग आता स्वप्नेमध्ये तर हे सगळे दोष लावले, पुन्हा काय केलं, जाग झालो आणि जाग झाल्यानंतर काय केलं, परत ह्या शरीराच्या अधीन झालो. ह्या शरीराचे जे 5 इंद्रियांच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पुरवण्यामध्येच आपण परत तिथं काय केलं, तेच काम करत विषय वन धायो. म्हणजे ह्या विषयांना किंवा हे 5 इंद्रियांना वन म्हटलेलं आहे. वन म्हणजे काय, तर ते जंगल, म्हणजे त्या
ठराविक त्या गोष्टींनी ते बनलेलं आहे. ठराविक आता आंब्याचं वन किंवा कुठल्या तरी दुसऱ्या झाडांचं ते वन किंवा तिथं त्या झाडांची मुख्यता म्हणून त्या गोष्टीचं त्याला तिथं नाव पडलेलं आहे. मग इथं शरीराला काय म्हटलंय? इंद्रियांचं वन म्हटलंय. शरीरामध्ये इंद्रियच आहेत ना सगळी. स्पर्शनेंद्रिय तर सगळीकडे आहे, मग बाकीची 4 इंद्रिय आपापल्या ठिकाणावर आहेत, पण स्पर्शनेंद्रिय तर पूर्ण शरीरभर व्यापलेलं आहे. म्हणून ह्यांना काय म्हटलंय? 5 इंद्रिय रूपी हे विषय वन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या अधीन होऊन नानाविध विषफल खायो, म्हणजे फक्त खाण्याचं म्हणजे रसनेंद्रियाचंच नाही बरं का. 5 इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पुरवल्या आपण, म्हणून काय केलंय तिथं. आणि ते मागण्या पुरवल्या म्हणजे काय? 5 इंद्रियांचे भोग भोगणं म्हणजे काय? तर विष म्हटलंय त्याला. का विष म्हटलंय? तर जी गोष्ट आपण खाल्ल्यानंतर आपल्याला दुःख होतं किंवा जी गोष्ट भोगल्यानंतर आपल्याला त्रास होतो, मग ते आपल्यासाठी काय आहे? विष आहे. आपण म्हणतो ना, आता समजा एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आहे आणि तो पदार्थ जर खाल्ला तर ते आपल्यासाठी काय झालं? विष झालंय. भले त्याची तीव्रता कमी असेल किंवा लगे माणूस मरणार नाही त्याने, पण कमी अंशाने का होईना काय आहे? तर ते विषच आहे. म्हणून हे 5 इंद्रियांच्या द्वारे आपण जे काही भोगतो, म्हणजे ते खाल्लं तरच भोगलं असं नाही आहे. कानाने ऐकलं, डोळ्याने पाहिलं किंवा स्पर्शाने अनुभवलं, हे सगळं काय आहे? तर जे त्याचे विषय आहेत तर ते विषय भोगणं म्हणजे काय आहे? तर त्या विषयाला ग्रहण करतोय त्या इंद्रियांच्या द्वारे. काय केलं? त्या विषयाला ग्रहण केलं म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारे आपण विषाला ग्रहण केलं, म्हणून तिथं विष शब्द वापरलाय. काय सांगितलंय? नानाविध विषफल खायो. नानाविध म्हणजे एका इंद्रियांचा एक विषय आहे का? आता डोळ्याने आपल्याला बघायचं, एकच वस्तू बघायची असते का? आपल्याला सगळं बघायचं असतं. काय चाललंय कुणाचं किंवा आपल्याला काय पाहिजे, मोबाईलमध्ये काय आहे, मुलांचं काय आहे, त्या मुलांच्या मोबाईलमध्ये काय आहे, त्यांनी काय ठेवलंय, म्हणजे सगळ्या गोष्टींचा विषय आपल्याला माहीत पाहिजे असतो. म्हणून तिथं नानाविध सांगितलंय. नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे असे जे हे विषय आहेत तर त्या विषयांच्या विषफळाला आम्ही खाल्लं. म्हणजे झोपेमध्ये पण दोष लावले, झोपेमध्ये पण जरी कुठली क्रिया केली नाही प्रत्यक्ष, तरी पण मनाने ते भाव करून तिथं काय केलं? दोष लावले. पुन्हा जागे झालो तरी सुद्धा ह्या विषयरूपी वनांमध्ये फिरत राहिलो. आणि विषयरूपी वन काय आहे? तर तिथं सगळे हे इंद्रिय आहेत, त्याच्या मागण्या आहेत, आणि त्या विषयांना पुरवण्यासाठी ह्या वनामधली आपण काय खाल्ले? विषफळं खाल्ली. आणि आता ही विषफळं खाल्ल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? दुःखच मिळणार आहे. आता खाताना जरी ते गोड वाटलं, ते किंपाक नावाचं एक फळ असतं, इतकं सुंदर असतं दिसायला की असं आकर्षक आहे, बघितलं की असं छान वाटतं, किती सुंदर आहे, त्याचा वास सुंदर आहे, त्याची चव सुंदर आहे, म्हणजे सगळ्या पद्धतीने ते फळ कसं आहे? सुंदर आहे. पण खाल्ल्यानंतर काय होतं? तर नियमाने त्या माणसाचा काय होतो? मृत्यू होतो. मग दिसायला छान आहे, चवीला छान आहे, वासाला छान आहे, म्हणून त्याने आपला फायदा काय केला? काहीच नाही. उलट आपल्याला त्या फळाच्या आसक्तीमुळं किंवा खाण्यामुळं तिथं मरावं लागलं. तर असं हे 5 इंद्रियांचे जे विषय आहेत तर ते आपल्याला नियमाने मारणारे आहेत.